मला सांगा, दरवाढ झाली आता काय त्याचे परिणाम होऊ शकतात? त्याला पर्याय आता डिझेल भट्ट्याच राहणार आहेत, बाकी काही नाही. एवढे दर वाढलेत त्यामुळं सगळ्याचे रेट वाढायला लागणार आहे आम्हाला, कारण ऑलरेडी आता त्याच्यामध्ये काय परवडत पण नाही आहे आणि सगळ्या कच्च्या मालाचे रेट 50% जास्त वाढले. ते कोणत्याच दृष्टीने परवडत नाही. हे 3,000 रुपये गॅस टाकी एका गॅस टाकीला द्यायला कोणत्याच दृष्टीने परवडत नाही. आत्ताच्या कंडिशनला तर अजिबातच नाही. त्यामुळे आम्ही पर्याय म्हणून डिझेल भट्ट्याचा वापर जास्त करणार आहे. गॅसचा वापर आम्ही फार प्रमाणात कमी प्रमाणात करणार आहे. सरकारचा हा छोटे व्यावसायिक किंवा हॉटेल व्यावसायिकांना हा मी तर म्हणतोय त्रास द्यायचंच काम आहे. एक तर पहिलं पण गॅस कमर्शियल बंद केले, बरेचसे हॉटेल व्यावसायिक बंद झाले, हॉटेल व्यवसाय बंद झाले आणि आता परत त्यांनी गॅस भेटत पण नाही कमर्शियल आणि त्याच्यामध्ये दरवाढ केली म्हणजे फार चुकीचा निर्णय हा सरकारचा. एवढे कच्च्या मालाचे ते रेट वाढल्यामुळं आम्हाला भाववाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्याचा सगळं कस्टमरवरती त्याचा लोड राहणार आहे. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे.